चुना लाव तंबाखूला चुना. गुरुचं वचन म्हणजे अद्वैताचं तत्वज्ञान आणि शिष्याचा कान. आणि पेर करीत असताना नारायणाचा अवतार मच्छिंद्रनाथ माशाच्या पोटामध्ये. आणि त्या मच्छिंद्रनाथाने ही गोष्ट ऐकली. काय ऐकली? ओम नमो शिवाय. मग ओम नमो शिवाय सांगायचं होतं, मग इथं का नाही सांगितलं रे भाऊ? इथं का नाही सांगितलं? ओम नमो भगवते वासुदेवाय हे सांगितलं काय तिथं? मग ते सांगायचं होतं, मग इथं का नाही सांगितलं? मग हरेराम सांगितलं का? माधव केशव सांगितलं का? बोराडी आहे ना, बोराडी इकडे शिरपूरच्या पुढे बोराडी गाव आहे. 94 सालाची गोष्ट आहे. माझे गुरु परमपूज्य आदरणीय श्रीमंत सद्गुरु संत श्रीपाद बाबांचं कीर्तन बोराडीमध्ये होते. जाणे भक्तीचा जिव्हाळा तोची दैवाचा पुतळा. कीर्तन संपलंय, एक जवळ आलंय. म्हणलं बाबा तुम्ही या वयामध्ये लय छान कीर्तन सांगताय हो, तुमची वय काय चालली? म्हणला 77. हो या वयामध्ये? तर म्हणलं मला काय तसं खास जमत नाही, पण बंडो बाबा किरो बाबांचा आशीर्वाद आहे. पण लय छान, अगदी मनापासून तुमचं कीर्तन आवडलंय. पण आमच्या संप्रदायामध्ये असं नाही. म्हणलं असं नाही, आमच्या संप्रदायामध्ये असं नाही. म्हणलं तुमचा कोणता संप्रदाय? म्हणलं आमचा वारकरी संप्रदाय. काय सांगितलं त्याने? तुमच्यामध्ये देखील कोणी नवीन आज आलेला असेल, मेहरबानी करून डोक्यातनं काढून टाका आणि जरा समजून घ्या. पुन्हा मी शे म्हणा तुम्ही क्षेत्र भाऊ, मी काही लांबवरचा पोहा नाही. हे माझं नातेवाईकांचं गाव आहे. जरा ऐका रे, जरा ऐका ना. म्हणलं आमचा वारकरी संप्रदाय आहे. मग आमचा कोणता आहे रे भाऊ? म्हणलं नाही तुमचा वेगळा आहे. म्हणला मग आमचा कोणता आहे? म्हणलं तुमच्यामध्ये दरवाजा बंद केला जातो आणि असं कोपऱ्यात नेतात आणि काय असं तसं ते. आणि म्हणलं तुमच्यामध्ये कसं आहे? आमच्यामध्ये उघडा मंत्र जाणार. आमच्यामध्ये असं आहे. म्हणला असं का? तुम्ही इथं काय काम करताय बोराडीमध्ये? म्हणला इंग्रजी शिकवतो पोरांना. मी मांजरोतचा आहे. म्हणलं मी मांजरोतचा, तापी माईच्या तीरावर मांजरोत गाव आहे, तिथला मी. म्हणलं इथं पोरांना शिकवतो 15-20 वर्षापासून. बरं चांगली गोष्ट आहे. तुम्ही इंग्रजी पोरांना शिकवता, वर्ष गेल्यानंतर परीक्षा घेताय. तुम्ही परीक्षा उघड्यावर घेता का एकांतामध्ये घेताय? बोला 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 जरा बोला. हा 3 पाठ परीक्षा तुम्ही एकांतामध्ये घेताय आणि इथं म्हणताय उघड्या मंत्र झाला. काढू म्हणला पुढाड. लाज नाही वाटत? गुरु परंपरेच्या अभंगामध्ये दररोज आरडतात. सदा सांगेन नाही. कांदा काढी लेवा त्या शिकामा पैसा बंडल ठेवा. बैसोनी एकांत सुख तुम्ही कवाशी घेऊ ना. नवरात्राला वट्टार पटस, बायको हाताना वट्टार पटस, लांबा पाय करीस पैसा मोजतस का? कवाशी घेऊ ना आणि वट्टार मोजतस का पैसा? कुठे मोजतस पैसा? मला बोला लावतोस का तुम्ही? आणि जर तुम्ही असं वट्टावर नवरा बायको पैसा मोजत होतील, या 100 नोटा शेत या असं ठेव आणि ते असं शेत त्या असं ठेव, असं वट्टावर जर मोजत होतील, येणारा जाणारा लोक तुमचे काय म्हणतील? किती तिथं पेटल म्हणतील. मला बोला लावतोस का तुम्ही? पैसा
कोठे मोजतोस रे भाऊ? कांदा कोठे ठेवतोस रे भाऊ? वसली मग शिकामा त्या कांदा काढल्या पैसा बंडल ठेवा सकाळी का बरं? बैसोनी एकांत सुख पार्वतीच्या कानामध्ये पेर केली तो संप्रदाय आमचा आहे. कोणाला काय म्हणायचं असेल खुशाल म्हणा. महादेव बाबांना पार्वतीच्या कानामध्ये जी परंपरा सांगितली ती परंपरा माझी आहे. ज्ञानोबारायांची ज्ञानेश्वरी वाचा म्हणजे कडे ते अक्षर जे अव्यक्त निर्देश देश काल रहित सोहम भावे उपासित ज्ञानी जे गुरु तेथे ज्ञान ज्ञानी आत्मदर्शन दर्शनी समाधान आती जैसे ते ज्ञान हृदयी प्रतिष्ठे मग बघा शांतीचा अंकुर फुटे विस्तार बहु प्रगटे आत्मबोधाचा जेने नये जन्म चोरून विद्या ऐकली. काही दिवसानं उमजायला लागलं. मी ऐकलेलं आहे. बद्रिका आश्रमाला गेले. 12 वर्ष नागपुड्या ओढल्या. रक्त बंबाळ झाले पण अष्टसात्विक भाव काही प्रगट झाले नाही. अष्टसात्विक भाव म्हणजे काही सोपी गोष्ट आहे का रे भाऊ? नाही 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 नाही. त्याला अनंत जन्माचं सुकृत लागतं. 12 वर्ष नागपुड्या ओढल्या. रक्त बंबाळ झाले पण अवस्था झाली नाही. भगवान महादेव बाबांना दया आली. जरा चांगला ऐका. भगवान महादेव बाबांना दया आली मच्छिंद्रनाथाची. दत्तात्रयान पुढे गेले. दत्तात्रयांना पाचारण केलं. म्हणला हे असं नाही हे असं आहे. यानं चोरून विद्या ऐकलेली आहे मरून अधोगतीला जाईल. त्यावेळेला भगवान दत्त गुरुनी महादेव बाबाला सांगितलं तुम्ही जामीन आहात का? तुम्ही साक्षी आहात का? कधीपासून आपल्या संप्रदायामध्ये अनुग्रह देताना जामीन लागतो. महादेव बाबा जामीन झाले. मच्छिंद्रनाथाला परत अनुग्रह दिला. गुरु गारोडी आला धावूनी बोध वैराग्याचे पाजिले पाणी विवेकांचन घातले नयनी सोहम शब्द वाजविला नामध्वनी भावनिका झाला 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 देव पाहुणा घरा देव पाहुणा घरा पाहुणा घरा देव पाहुणा घरा देखील तुम्हाला अंमळनेर रेल्वे स्टेशन जवळ आहे. अंमळनेर रेल्वे स्टेशन जवळ आहे. गाडी आल्याबरोबर उतरणारे भरा 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 उतरतात. गाडी थांबल्यामुळे चढणारे देखील भरा 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 चढतात. अन्यथा काही प्रवासी अंमळनेरच्या रेल्वे स्टेशनवर येणं जाणं करतात. मुंबडी आत जाईल एवढी देखील जागा रिकामी नाही. अशा बिकट प्रसंगी एवढ्या अडचणीमध्ये अंमळनेरच्या रेल्वे स्टेशनवर लेकराला लागली भूक. लेकरू लागलं रडायला. लेकरू रडायला लागलं. रडता 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 लेकरू घामाघूम झालं. जावे त्याच्या वंशासेवाकडे. रडता रडता भूक लागल्यानंतर लेकरू कळतं. ज्याला भूकच नाही ते रडण कसं? लेकराला लागली भूक. लेकरू लागलं रडायला. रडता 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 लेकरू लाल कुंद झालं. घामानं लाटा लोट झालं. फुंदो फुंदोनिया करीते रुदान. फुंदो फुंदोनिया करीते रुदान. फुंदो फुंदोनिया करीते रुदान.
मावशी देखील असते. मावशीवर काही परिणाम होत नाही. मावशीवर परिणाम होत नाही. सद्गुरू आणि शिष्याचं नातं असावं, देव भक्ताचं नातं असावं आणि आई लेकराची नाळ असावी. मग बघू कसं जमत नाही. परत ऐका, गुरु शिष्याचं नातं असावं, देव भक्ताचा संबंध असावा आणि आई लेकराची नाळ असावी. लेकरू रडल्यानंतर आईवर परिणाम होतो, मावशीवर परिणाम होत नाही. जया ऐक्याची उतारा, सोडला बोधाचा तारा, निवृत्तीच्या पहिल्या तिरा झेपावला जो. आई लेकराची नाळ असावी. तारला तार लागल्याबरोबर खिडकी बाहेर पडते, श्वास बसतो. लेकरू रडल्यानंतर आईला कळतं. आईला कळतं, हो तुमचा अगोदर मी पाया पडून घेतो, परत पुढच्या विषयाला सुरुवात करतो. लेकरू रडल्यानंतर आईवर परिणाम होतो. आईच्या शरीरामध्ये मुंग्या यायला लागतात. अंगावर रोमांच येतात. आईची छाती फुगून जाते. आईला छातीला तरारी येते. दाबण्याचा जरी प्रयत्न केला आईने तरी दाबलं जात नाही. ब्लाऊज भिजायला लागतो. ब्लाऊज मधून थेंब थेंब दूध गळायला लागतं. चाले त्याच्या वंशात परिणाम होत नाही. खरं बोला, खरं बोला. मावशीवर का परिणाम होत नाही? गुरु हा कामधेनु गाय, भक्ता घरी दुबत असे. रात्री बे रात्री कवा पण त्याला वेळेचं बंधन नाही. आई असं म्हणत नाही की घरी गेल्यानंतर बघू. आई असं म्हणत, इथं गर्दी आहे, इथं समाज आहे, इथं लोक आहेत, घरी गेल्यानंतर बघू. घरी गेल्यानंतर बघू अशी जी म्हणते ती आई नसते. असू दे इथं गर्दी, त्याच गर्दीमध्ये ती आई बाजूला बसते, कपडा आडवा करते, लेकराला उराशी लावते. लेकरू पिते आणि आईला बरं वाटते. दिवस मावळायच्या आत जर पोचायचं असेल तर शॉर्ट इनकट, शॉर्ट रस्ता शोधा. म्हणजे दिवस मावळायच्या आत आपल्या घराला आपण जाऊ शकतो. आपली म्हातारी आई आपली घरी वाट बघते. अर्धांगवायू झालेला बाप आपली वाट बघतो. लग्नाच्या वयात आलेल्या 2 मुले आपली वाट बघतात. शिकणारी लेकरं आपली घरी वाट बघतात.
दिवस मावळायचे आज जर आपल्याला घरी जायचं असेल शॉर्ट रस्ता शोधा. चोरांचा उपद्रव नको, खड्डे गचके गतिरोधक नको, रानटी जनावरांचा उपद्रव नको, ट्रॅफिक नको. अशा शॉर्ट रस्त्यानं जाण्याचा प्रयत्न करा. शोधा म्हणजे सापडेला बंगाची तिसरी ओळ. मंत्र बीज हारी साधनाचे सारे, मंत्र बीज हारी साधनाचे सारे, मंत्र बीज हारी साधनाचे सारे, मंत्र बीज हारी. पूर्वी 15 पैशाला पत्र येत होते. पत्र जर अर्ध लिहिलं लोक म्हणायचे मौतीचं पत्र अर्ध लिवायचं असतं, चांगलं पत्र पूर्ण लिवावं. म्हणजे पूर्ण पत्र लिहिण्यासाठी म्हणजे भरती करायची म्हणून, भर घालायची म्हणून तिकडचा पाणी पाऊस इकडचा पाणी पाऊस, मोठ्यांना नमस्कार, मध्यमांना आशीर्वाद, लहानांना गोड पापा, आपला नम्रदास नाव लिहिलं, पत्र सुटलंय. एकच गोड महत्वाची आहे, एकच गोड महत्वाची आहे, साधनांचे सार. याला व्यवहारासाठी धोतर म्हणतात. अधिष्ठान कापूस आहे, डोकं चालावं माणसाचं. गुजे विन हित कोण सांगे, 800 वर्षापूर्वीचा इतिहास आहे माऊलीच्या हरिपाठामध्ये. संभाराजाचा इतिहास नजरेत येतो, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास नजरेत येतो. ज्ञानोबा माऊलींचा इतिहास काय कमी आहे का रे भाऊ? वयाच्या 22व्या वर्षी त्यांना तलवारी हातामध्ये घेतल्या. ज्ञानोबाने घेतली नाही म्हणून ज्ञानोबांचा इतिहास नाही कराय. गुजे विन हित कोण सांगे हा इतिहास नाहीये. सांगणाऱ्याचं डोकं ठिकाणावर नाही. हे धोतर आहे का कापूस आहे काय कळत नाही. एकच ओळ महत्वाची आहे पत्रामध्ये, एकच ओळ महत्वाची आहे. तुम्ही कधीपासून आले नाहीत, येऊन जा. म्हणजे मी नमस्कार, आशीर्वाद, गोड पापा, तिकडचा पाऊस इकडचा पाऊस, म्हणजे मी निंदा करतो का? मी म्हणजे मला मसाला सरी गायब का करू नये काय माणसाला? मी निंदा करतो का त्याची? पण एकच ओळ महत्वाची आहे का नाही? तुम्ही कधीपासून आला नाही, येऊन जा, एवढीच ओळ महत्वाची. त्याचप्रमाणे 700 श्लोकांचा ट्रान्सलेशन 9033 ओव्या वयाच्या 22व्या वर्षी ज्ञानोबाला तुमच्या आपल्यासाठी जतन करून ठेवलेलं आहे. ज्ञानेश्वरी म्हणजे वरण भात खायची पत्तरवाडी आहे का फैसला आहे? वरण भात खायची पत्तरवाडी आहे का जन्म मरणाचा फैसला आहे?
पत्रामध्ये जशी एकच ओढ महत्वाची आहे त्याचप्रमाणे इथं देखील एकच ओढ महत्वाची आहे. ज्ञाने विनय एके उपाय करीशी जितुके ती गुंपशी अधिके रुखीये. भगवंताच्या नामाला सोडून अन्यथा इतरत्र जर तुम्ही काही करत असाल गुंता वाढेल, उलगडू शकत नाही. आता एकदा विठोबा रुक्माई भजन करूया, 2-5 मिनिट बोलूया. आपण काय उदड थोडी लिहिले का हो दादा. मला बोट लावून टाकलं का ये इंगोने. जिथं बोट टोचलाय तिथं काचा कौलं दगड माती लोखंड चुना बाया माणसं गाड्या मोटरा कोंबड्या बकऱ्या खिडक्या दरवाजे. विषय काय चालला आपला. इंगोने कुठे. इंगोने गाव कुठं आहे तुम्ही सांगा ना मला. इंगो धनराजा तुला खासड विगा कराय 5 वाजाला उन्हाना तुला गाव माझा तुला इंगोनं माहित नाही. कुठं इंगोनं माहित नाही. मी माफी मागतो. कुठंही इंगोनं मला बोट लावून दाखवा. मी तुमची माड घालीन. मी तुमची माड घालीन. बोट लावून दाखवा. ये इंगोन आहे. जिथं बोट टोचलाय जिथं बोट टोचलाय तिथं काचा कौला दगड माती लोखंड चुना बाया माणसं गाडी मोटर खिडक्या दरवाजे. काय इंगोन कोर्टापर्यंत खटला गेला तरी न्यायाधीशाला कबूल करावं लागत. तुम्ही जे बोलताय ते बरोबर आहे. व्यवहार चालावा म्हणून कागदोपत्री फाउंटन पेन अक्षर गिरकवलेला आहे. इंगोने तालुका अंमळनेर जिल्हा जळगाव. वस्तुस्थिती नाही. कुठं इंगोन सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावरण सकारामाचा कोण तुकाराम. इंदुबाईची कोण सुमन. व्यवहार चालावा म्हणून. नाहीतर जिसकी उसकी टेक आणि सबकी निशाणी. आता शेवटचं एक उदाहरण सांगतो. कोटे कोटे यज्ञ एक हरिनाम जपता. बस बाकी काही नाही. आता शेवटचं एक उदाहरण सांगतो ऐका. मला असं वाटत डोका तुमची का काय आज कीर्तन चला असू द्या असू द्या. ज्ञानोबानं 800 वर्षापूर्वी सांगितलं माले जर तुम्ही एवढं तांब्यावर म्हैस न दूध दिलं ना पेवाले मला पोटऱ्या बांधण्या पडते. तुम्ही जर तांब्यावर फिगर पाणी न दूध जर माल पेवाल दिलं ना पिठाक एवढं दूध मला तर पोटऱ्या बांधण्या पडते. असं पकडला ना बांधतच नाही का. असं एक म्हणजे चरीभर म्हणजे फिगर पाणी न दूध पछाडाले किती गंभीर लागेल. आपण पूर्व सुकृताचा पूर्ण अभ्यासाचा विकास सद्गुरूचा तोची झाले. वेद जाणू गेला पुढे मौनावला ते गुह्य तुझला प्राप्त कैसे. चला पुढे थोडक्यात बोलतो मी. 10 लाख रुपयाला बंगला, 5,000 रुपयाला दरवाजा, 500 रुपयाला कुलूप,
रुपयाची पट्टी पट्टी असते ना ती किल्ली किल्ली लोखंडाची पट्टी असते का नाही किल्ली 10 लाख रुपयाला बंगला 5,000 रुपयाला दरवाजा 500 रुपयाला कुलूप आणि 2 रुपयाची पट्टी 50,000 रुपये सांभाळते 2 रुपयाची पट्टी 50,000 रुपये सांभाळते 50,000 रुपये सांभाळते लाख रुपये सांभाळते का नाही सांभाळत तुमचा भरोसा 10 लाख रुपये खर्च केले त्या घरावर त्या दरवाज्यावर त्या कुलपावर का 2 रुपयाच्या पट्टीवर अरे 2 रुपयाच्या पट्टीमध्ये तर एवढी ताकद असू शकेल भगवंताच्या नामामध्ये किती ताकद असेल एका जनार्दनी न घ्यावा संशय स्वर्गा पुण्यात्मके पापे येईजे पापात्मके पापे नरका जाईचे माते जेणे पावीचे ते शुद्ध पुण्य ज्ञानोबा रायनं 3 रस्ते आपल्याला सांगितले आता तुमच्या आपल्या सगळ्याच्या कर्माप्रमाणे जो तो त्याच्या रस्त्याने जातो तिथं आपल्या बाबाचं काही जात नाही नफा ना तोटा मज वाटतं सगळ्या समाजाने याच रस्त्याने यावं पण सगळेच माणसं या रस्त्याने येत नाही चेंगरा चिंगरी होईल मला माहिती कोणीकडून जाऊ द्या बोलून द्या ज्याचं जसं असेल तसं केले कर्म झाले ते पुण्यात्मके पापी येईचे म्हणजे मराठीमध्ये बोलूया स्वर्गा पुण्यात्मके पापे येईचे सत्कर्म केल्यानंतर पुण्य मिळतं पापात्मके पापे नरका जायचे पाप केल्यानंतर नरकाला जावं लागतं मातेचे पावीस देते शुद्ध पुण्य माझं जर भजन करत असाल तर माझ्यापर्यंत येणार 3 रस्ते सांगितले ज्ञानोबाने तुम्हाला आता नेमकं कोणत्या रस्त्यानं जायचं त्या रस्त्यानं जावा ज्ञानेश्वर इतलूस पण इसकटा जास्ती करस इसकटा बघत्या करतेस त्या इसकटा आणि इथलंच सापडत त्या विषय सोडून तुम्हाला समजलं का नाही मला माहित नाही एका जनार्दनीनं घ्यावा संशय शेवटचं उदाहरण सांगतो आणि सेवेला पूर्ण राम देत असतो माया हो मी तुमल्या असं विचारच देवना काळ मजार 56 कोटी यादव होते एकाच्याही डोक्यात बसलं नाही गवड्याचा म्हणायचे चोर म्हणायचे किंवा 2 बापाचा म्हणायचे आता त्याला विलास नाही शिशुपाल असतील कंस असतील दुर्योधन असेल दुःशासन असेल 12 बांधगडी का नको जसा चष्मा असेल तसं दिसतं मित्र थोड्या बोटावर मोठ्या एवढ्या लोकांच्या डोक्यामध्ये ती गोष्ट बसली ज्ञानदेव म्हणे व्यासाची आखुणे द्वारकेचे राणे पांड वगैरे माया यांचा विषय सोडून द्या मी तुम्हाला असं विचारच इष्टोलना नवचल मजार जर कचरा होती गया तर सत्यनारायण मांडाल जोचे का 3 माराल पाहिजे तुम्हाला काय पद्धत सत्यनारायण प्रसंग काय चालला डोक्यात बसत नाही का 2 तास आरडलं रे भाऊ मी असंच केलं काय फुकट तिथे सत्यनारायण काय दगड खरण का प्रसंग काय चालला स्टोव मध्ये गुंतून गेलेला कचरा घालवायचा आपल्याला अनंत जन्मानं भावणारी वासना त्या वासनेमध्ये परिवर्तन करायचं आपल्याला जन्म मरणाचा फैसला करायचा आपल्याला
तिथं सत्यनारायण काय करून बोलत हो 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 2 तासापासून याचं कीर्तन आपण ऐकतो रे. सत्यनारायणाच्या पण विरोधात बोलतो. म्हणजे मला वाईट सटकी घ्या काय डोकं चालत नाही का? प्रसंग काय चालला? स्टोच्या नवजल मध्ये गेलेला कचरा घालवायचा आपणाला. आता सत्यनारायण घालून काय मरायचं काय तिथं? 9व्या अध्यायामध्ये एक श्लोक आहे तो बघा. 34 नंबरला एक श्लोक आहे. मनमना भाव मद भक्तो मध्याची मा नमस्करू मामे वैश्याशी युक्त महात्मानं मत परायण हा. त्याच्या खालच्या ओळी जरा करी गेल्यानंतर वाचा. तू मन हे मीची करी माझी या भजनी प्रेमधरी सर्वत्र नमस्कारी माझे येते. त्याच्या खालची एक ओळ अशी माझे अनुसंधान ते दुकानदाराकडे जा. आमचे दुकानदार दादा दुकानदारांकडे जा. 2 पैशाला पिन मिळते. तुम्ही मनाशेत बर का म्हणून मी तुमले सांगितलं मला तडतड करायला नका लावू. आहे बघा 2 पैशाला पिन मिळते. मन मना भाऊ मद भक्तो मध्याची मा नमस्करो. अर्जुना तुझं मन मला अर्पण करावं असं वाटत असेल तर या मार्गाने ये. जो मुकला श्वासाला तो जातो नरकाला. तो जातो नरकाला. तो जातो नरकाला. 2 पैशाला पिन मिळते. पिनला पुढे पातळ तार असती. ती तार नवतलच्या छेतामध्ये अशी घुसमुटून द्या. तुम्ही आता दररोज सकाळी काकडा खाणारी मंडळी. पहिलंच मंगल चरण आहे. 4थ्या 5व्या नंबरला एक अभंग आहे तुकोबारायांचा. राहो आता याची ध्यान. रीत करते का? रीत करते? रीत करते का? तुम्ही बी झोपत नाही आणि लोकांनी बी झोपून देतच नाही. पहिलाच मंगल चरण आहे. 3ऱ्या 4थ्या नंबरला अभंग येतो. राहो आता याची ध्यान. डोळा मन लंपट कोंडू कोंडून घरीनाची रे देव भावे पूजिन वैरीने कळसाले रावले अंतरे. घासा माग घास 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 15-20 मिनिट गप्पा गपच्या वर तांब्याभर पाणी प्या. कृत्य झालो इच्छा केली ती पावलो. इच्छा केली ती पावलो. इच्छा केली ती पावलो. कृत्य झालो इच्छा केली ती पावलो. इच्छा केली ती पावलो. इच्छा केली ती पावलो. त्या शोच्या नवजल मध्ये ती ताराशी सोडून द्या. जरा घुसमटत राहा. वर खाली वर खाली वर खाली. अभ्यासाहुनी गहन पाठामक ज्ञान ज्ञानाहुनी ध्यान विशेष काही श्रीपाद वरण भात शिरापुरी पाठ कराना नाही राहणार. मी पडलेच मला काही लाज वाटच नाही. वरण भात शिरापुरी असं बडबड कराना नाही राहते. मरजा शिरा मुख्या मुख्या गोया थोडी सण पोटमा होताना रास्ते. ज्ञानदेवी मौन जप अंतरी आणि मग डोकं चालत नाही. शब्द समजत नाही. महाराष्ट्राचं भाग्य चाललेलं परमपूज्य आदरणीय श्रीमंत सद्गुरू श्रीपाद महाराजांच्या माध्यमातून ज्यादा नसती थोड्या लोकांच्या डोक्यात बसलं भाग्याची गोष्ट आहे. वरखाली 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 जरा घुसमटत राहा. आज ना उद्या कचरा जाईल. नक्की नक्की जाईल. सहस्र दीपे दीपक ऐशी प्रकाशनी प्रभा उजळल्या जगदिशा गगनी आले काकड आरती माझ्या कृष्ण सवागिया चराचर मोह श्रीपाद महाराज सुन घ्या. शीतळ शांतीचा वारा विठला शरीर नावाचा स्टो आहे. चित्त नावाचं नवजल आहे. अज्ञानपणाचा कचरा गेला. तत्वाची पिन मारा. कचरा जाईल.
क्रांतीपासून हिरतले गुरुवाक्यान मन तुटले आत्मस्वरूपी गातले हिरोनिया गोड निरामज सांगाते मार्ग दाविला नीट क्रांती समोर गेली दिसू लागली वाट नाचत प्रेम छंदे चालू लागलो सपाट एका जनार्दनी पावलो पंढरी पेठ. आता हे उरकल्यानंतर मला परतीच्या मार्गाने पोळपिंपरी गाठायची. पोळपिंपरी आहे रस्त्याला आणि मी निघालो इकडं. पिढ्या गेल्या पिढ्या तरी पोळपिंपरी सापडायचं नाही. येडायस का रे तू? कबूल का करत नाही? गाव आहे माझं या दिशेला. हळूहळू चालत राहा, गाव जवळ येईल आणि आज ना उद्या सापडी. झालेली सेवा. विश्वात्मक भगवान माऊली महावैष्णव ज्ञानेश्वर महाराज, गुरुदेव परमपूज्य आदरणीय श्रीमंत सद्गुरु संत श्रीपाद बाबा रामदास बाबा, पंचक्रोशीतून आलेले सर्व भाविक जन हो, या हिंगोणे गावातील सर्व नामधारक भक्तजनांच्या टाळकरी माझे मित्र, अतुल दादा, विनेकरी पैलवान, हार्मोनियम वादक आमचे भीमराव दादा असतील, आमची ही सगळी प्रेमाची मंडळी असेल, यांच्याही पवित्र चरणी झालेली सेवा वाग म्हणून मी आराम करतो. झालेल्या सेवेला कोणी राम देतो, करविली तैशी केली गडगड, वाकडे कान नीट देव जाणे, काही बोलिलो विनोदे मायबाप तुमच्या पुढे सलगीचे लाडे कोडे माझं क्षमा करावी, वाकुडी बोल बालकाची तरी ती नवल माय बाप, जाता जाता कंठी विरवा तुळशी व्रत करायचा दशी मनवा हरीचे दास तुका म्हणूची आस, नामाचा उच्चार कधी कधी तुळशी माळगडा गोपीचंदन गेला हृदय कडवडा वैष्णव, जाता जाता गड्यामध्ये पवित्र तुळशीची माळा, कंपाळाला गोपीचंदन टेडा, आळंदी पंढरीची वारी, लहान मोठ्याची मर्यादा, गावामध्ये जुटीनं वागणं, ताडी माडी गांजा आपू भांग झिंगडे बोंबडे अंडे काही करू नका, जन्म देणाऱ्या आई वडिलांना तोंड भरून शिव्या देत जा. आजचे जे अन्नदाते सत्यसेवा संध्याकाळचे भीमराव अर्जुन पाटील यांनी महाराजांच्या हाताने श्रीफळ घेऊन स्वागत करे. तसेच उद्याचे अन्नदाते दुपारचे सत्राचे भगवान प्रताप राजपूत हे राहतील आणि रात्रीचे सत्राचे रघुनाथ विश्राम पाटील हे राहतील. तसेच उद्या 7वा दिवस आहे. आपल्या परमात्मा पांडुरंगाची पालखी सोहळा उद्या दुपारून 4 ते 6 राहील. याची सगळ्यांनी नोंद घ्यावी. महिला मंडळ यांनी आपले अंगण सारून वगैरे पाणी शिंपडून रांगोळी काढून परमात्म्याचं सगळ्यांनी स्वागत करायचं आणि सगळ्यांनी थांबायचं, ही सगळ्यांना नम्र विनंती. तसेच सकाळी 6 ते 7 काकडा आरती राहील. संध्याकाळी